नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय तांदळाच्या पिठाचे पळी पापड। कुठलीही पूर्वतयारी न करता हे पापड झटपट होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आधी आपण इथे कढईमध्ये 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले, त्यासाठी 2 वाट्या पाणी घेतले। हे आपल्याला आधी थंड पाण्यातच मिक्स करून घ्यायचे आणि बाकीचं पाणी तोपर्यंत साइडला तापवायला ठेवले। मी इथे 2 वाट्या पाण्यामध्ये हे पीठ छान मिक्स करून घेतले आणि तोपर्यंत आपलं पाणीही उकळले। आता आपण यामध्ये 5 वाट्या गरम पाणी घालून घेऊयात। आता मी इथे गॅस चालू करून 5 वाट्या गरम पाणी घालून घेतलंय। हे छान मिक्स झालं की आपल्याला यामध्ये चवीपेक्षा थोडंसं कमी मीठ घालून घ्यायचे। पापड वाळले की कमी होतात, त्यामुळे आपल्याला मीठ कमीच घालायचे। 1 चमचा मिरचीचा ठेचा, 2 ते 3 चमचे तीळ, 2 ते 3 चमचे जिरं, 2 ते 3 चमचे ओवा आणि थोडासा पापड खार घालून घ्यायचा आहे आणि भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची। आता आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचे। सुरुवातीला पीठ खाली बसू नये म्हणून आपल्याला हे कंटिन्यू हलवायचे। आता मी यामध्ये अजून 2 वाट्या पाणी घालून घेतले। थोड्याच वेळात आपलं पीठ घट्ट व्हायला लागतं। आता इथे आपल्या पिठाला बुडबुड्या यायला सुरुवात झाली आहे। आपलं पीठ शिजत आलेलं आहे। आपण 1-2 वाफ काढून हे पीठ छान शिजवून घेऊ शकतो। आता इथे मी झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे छान वाफ काढून घेतली आहे। टोटल 1 वाटी पिठासाठी आपण 12 ते 15 मिनिटे हे पीठ शिजवून घेतलंय। अशा प्रकारे आपली पिठाची कन्सिस्टन्सी तयार झाली आहे। आपण पुन्हा एकदा एक छान वाफ काढून हे पीठ शिजवून घेतोय। कोथिंबीर आणि मिरचीच्या ठेच्यामुळे आपल्या पापडाला छान कलर आलाय। आता थोडा वेळ आपल्याला हे थंड होऊ द्यायचे। आता आपण याचे पापड घालून घेऊयात। इथे आपण मध्यम आकाराचे पापड घालून घेतोय। अशा प्रकारेच मी सर्व पापड घालून घेतेय। तांदळाचे पिठाचे पापड घालताना ते खूप जास्त पसरवायचे नाहीत, त्यामुळे आपले पापड फाटण्याची शक्यता असते। आता इथे आपले सर्व पापड घालून घेतले। मी हे पापड उन्हात घालून घेतले आणि 6 ते 7 तासानंतर मी हे उलट पलट करून वाळवून घेतले। आता इथे आपले पापड वाळवून तयार आहेत। आपण हे पापड तळून बघूयात कसे झालेत। आपले हे पापड छान दुप्पट फुगतायत आणि कोथिंबीर आणि मिरचीमुळे आपल्या पापडाची टेस्ट ही खूप सुंदर झाली आहे। आधी तेल जास्त तापल्यामुळे आपला पापड थोडासा लालसर झाला होता। आपला पापड छान दुप्पट फुगला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।